नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सतीश पाटील सूळ, संचालक जिजाऊ हायटेक नर्सरी, डोलखेडा बुजुर्ग, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. मी साताऱ्याला आलो असताना माझ्या मित्राचा फार्म आहे इथं स्ट्रॉबेरीचा. आपण प्रत्यक्षात बघू शकता स्ट्रॉबेरीचा मल्चिंग वर स्ट्रॉबेरी आहे. महाबळेश्वर आणि सातारा थंड हवेच्या ठिकाणी येतात, त्यामुळे आपण बघू शकता ही उष्ण हवेतही सुद्धा येऊ शकतात. हे आपल्याला प्रत्यक्षात हा प्लॉट दाखवायला लागलो मी तुम्हाला. माझे मित्र यांचा हा प्लॉट आहे. काय बोलू शकता तुम्ही? स्ट्रॉबेरी आता लोक म्हणतात की बा थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रॉबेरी येतात, महाबळेश्वर वगैरे. तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांना? म्हणजे स्ट्रॉबेरी पाचगणी महाबळेश्वर आमच्या इथे 30 किलोमीटर असल्यामध्ये थंड हवेमध्ये वातावरणाने आमच्या इथे स्ट्रॉबेरी होती सक्सेस होती. आणि मार्केटिंग कशी करता स्ट्रॉबेरी? मार्केटिंग म्हणजे आमची मार्केटिंग चेन्नई, बेंगलोर, केरला ह्या साईडला आमची जाते. मार्केटिंगमध्ये ते आउटर वगैरे भरून आपल्याला नाही का बॉक्स भरायला लागतो. बॉक्स पॅकिंग पॅकिंग करून विकतात. हां विकतो आम्ही. हो. आणि परत इथं याच्यामध्ये विकतात का चिल्लरमध्ये? असं इथं चिल्लरमध्ये स्टॉलवाले घेतात आमच्या इथं. स्टॉल कुठं कुठं लागतात तुमचे? आमचे मुंबईला बी जाते आणि ह्या जोशीवर लाईनला सगळे. आणि दर काय भेटतो तुम्हाला स्ट्रॉबेरीचा? स्टार्टिंगला आम्हाला 400-500 रुपये किलोने जातात. नंतर मग रिवर्स आले की 200 रुपयेपर्यंत जाते आमची. काय सांगू शकता शेतकऱ्याला तुम्ही स्ट्रॉबेरी विषयी? शेतकऱ्याला आता काय आहे, स्ट्रॉबेरीचं तसं लागण केलेला प्रॉफिट आहे ह्याच्यात. फक्त त्याला व्यवस्थित नाही का मल्चिंग वगैरे. हा मंचीवर टाकून त्याला व्यवस्थित केलं ना. आणि फवारण्या वगैरे त्याला काय असतं? फवारण्या काय असते तर रेग्युलरच आपलं जे असेल तेवढंच. हो. जसं त्याला रेग्युलर मध्ये काय नेमकं? जे काळा, परत त्याला लाल कोळी ह्याला जपायचं. बाकी लाल कोळी, लाल कोळीला जपायचं. थ्रिप्स वगैरे. हा थ्रिप्स एवढंच, बाकी काही नाही त्याला करायचं. 4 महिने पीक चालते व्यवस्थित. 4 महिने. हा लागवड. आता लागवड रोपं कुठून आणली तुम्ही? रोपं हे थायलंडवरनं तर आम्हाला आली होती स्टार्टिंगला. मित्रांनो हिथंच लक्षात घ्या, माझे मित्र बिरजदार म्हणून यांनी थायलंडमधून रोपं आणलेले स्ट्रॉबेरीचे. आणि हा प्रत्यक्षात आपण प्लॉटही बघू शकतो. स्ट्रॉबेरी याला किती 4 महिने लागतात का? 1 महिन्यात 1.5 महिना स्ट्रॉबेरीचं रोप म्हणजे एकदा चालू झालं 4 महिने प्लॉट. म्हणजे लागवड केल्यापासून केव्हा येते? 1.5 महिन्याने लागवड केल्यापासून 1.5 महिन्यात स्ट्रॉबेरी येतात. आणि टोटल 4 महिन्यापर्यंत पीक चालते है ना? चालते. ओके. आणि जसं आता उन्हाळा वगैरे सुरू झाला तर हे पिकाचं समजा उत्पन्न थोडं कमी पडत असेल आता हे. पडलं तरी ते परत नंतर परत चालू होते. हो. साधारण किती एकरचा फार्म आहे आपला? अर्धा एकराचा. अर्धा एकरचा फार्म आहे. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता अर्धा एकराचा फार्म आहे यांचा. बघा तुम्ही प्रत्यक्षात. स्ट्रॉबेरी बी लागलेले आपण बघू शकतात या इकडे. आपण बघू शकता बॉक्स पॅकिंग स्ट्रॉबेरीची. हेच बॉक्स पॅकिंग करून ते बेंगलोर, मुंबई, पुणे, पुणे या ठिकाणी पाठवतात. आणि खरोखर आपण उष्ण हवामानामध्येही स्ट्रॉबेरीचं पीक घेऊ शकतो. हे जिवंत उदाहरण म्हणजे आमचे मित्र बिराजदार बंधू. बघा त्यांचा फार्म. स्ट्रॉबेरी तोडणं चालू आहे आता इकडं. या ठिकाणी स्ट्रॉबेरीची हार्वेस्टिंग सुरू आहे. हे राहायला शेतामध्येच राहतात. यांचं इथे स्वतःचं घर आहे. इथेच शेती वगैरे यांच्याकडे लक्ष देतात. अर्धा एकरमध्ये यांचं मल्चिंगवरती बेड केलेलं आहे, पसरलेलं आहे. मित्र आपण बघू शकतात स्ट्रॉबेरीची हार्वेस्टिंग इथं चालू आहे.